आपल्या देवघरातील देवांना आपण बऱ्याचदा अभिषेक घालत असतो, हळदी कुंकू लावत असतो, शिवाय समोर 24 तास दिवा जळत असतो। त्यामुळे मूर्तीवरती थोडासा काळपटपणा चढलेला असतो। मूर्तीवरती अभिषेक घातल्यानंतर त्या अभिषेकामधलं जे दूध असतं, तूप असतं, त्याचा थोडासा तेलकटपणा या मूर्तीला चिकटला जातो। शिवाय नक्षीकाम इतकं बारीक असतं की ते आपल्याला स्वच्छ करायला थोडासा तरी वेळ जातोच। परंतु आज मी तुमच्याशी अशी ट्रिक शेअर केली आहे ज्यामुळे अजिबात वेळ जास्त जाणार नाही। मूर्तीला तर आपल्याला घासावंच लागत नाही, फक्त हा लेप जो आहे तो लावून ठेवायचा आणि अगदी मिनिटभरातच ही मूर्ती अगदी स्वच्छ होते। बरेच जण देवाची मूर्ती घासताना पितांबरीचा वापर करतात, परंतु अजिबात पितांबरीचा वापर न करता किंवा कोणताही लिंबू नमक न वापरता या मूर्त्या आज आपण चमकवणार आहे। घरात उपलब्ध असणाऱ्या 3 साहित्यामध्ये हे सोल्युशन आपण बनवणार आहे। या सोल्युशनने फक्त मूर्त्याच नाही तर देवघरातील प्रत्येक भांड जे तांब्या पितळेचं असेल ते भांड सुद्धा स्वच्छ होईल। अजिबात घासायची गरज नाही, फक्त याच्यावरती ते मिश्रण घातलं तरी सुद्धा हे भांड स्वच्छ होतं। इतकं लवकर हे इफेक्ट होतं की आपल्याला जास्त मेहनत करायची अजिबात गरज लागत नाही। तर रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे, अजिबात कोणताही हा स्कॅम नाही, तर रिझल्ट तुमच्या समोरच दाखवलेला आहे मी। इथे मी व्हिडिओ एडिट सुद्धा केलेला नाही, जसाच्या तसा शूट करून मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। आणि हे स्वच्छ करायला सुद्धा इतकी मजा येते की हातामध्ये जिथं ते मिश्रण लागलं जातं ना तिथे हे भांडं अगदी सहज स्वच्छ होतं। तर बघा, मी अशा पद्धतीने सुद्धा ट्राय करून बघितलं की अगदी अलगद जरी टच झालं तरी हे भांडं स्वच्छ होतंय। इतकं इफेक्टिव्ह हे सोल्युशन बनलेलं आहे। तर हे सोल्युशन कशापासून बनवलं आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। सोल्युशन बनवण्यासाठी लागेल इथे आपल्याला एक वाटी, त्यामध्ये घ्यायचे आपल्याला 1 चमचा मीठ, आपलं जे रेग्युलरचं मीठ आहे तेच मीठ घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा हळद आणि यामध्ये आता आपण घालणार आहे 1 चमचा दही। दही थोडंसं आंबटच असावं। सगळ्यात इफेक्टिव्ह हा घटक आहे, यामुळेच या मूर्त्या अगदी लखलखीत स्वच्छ होणार आहेत। दही थोडंसं जर पातळ असेल तर हे लगेच यामध्ये मिक्स होऊन जाईल, परंतु हे फ्रीजमधलं होतं त्यामुळे इथे मी चमचाभर यामध्ये पाणी घालणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे। दही आणि मीठ एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये जे काही प्रक्रिया होणार आहे त्यामुळे या मूर्त्या अगदी चकचकीत साफ होणार आहेत। तर हे सोल्युशन आता तयार झालेलं आहे। यासाठी आपल्याला 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि 1 चमचा दही वापरलेला आहे। बस फक्त इतकंच वापरून आपण या मूर्त्या स्वच्छ करणार आहे। तयार केलेलं जे मिश्रण आहे ते मूर्त्यांना सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं। अगदी त्याच्या जे नाजूक डिझाईन असते त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण बसलं पाहिजे, अशा पद्धतीने हे मूर्तीवरती लावून घ्यायचं। सगळ्या मूर्तींना अशाच पद्धतीने हे मिश्रण मी लावून घेणार आहे। कितीही काळपट झालेली मूर्ती असू दे किंवा चिवट चिकट झालेली मूर्ती असू दे, या सोल्युशनने ती मूर्ती अगदी स्वच्छच होते। फक्त मूर्तीच नाही तर कोणतीही तांबा पितळेची भांडी असली तरी ती सुद्धा या सोल्युशनने अगदी चकचकीतच होतील। सगळ्या मूर्त्यांना हे सोल्युशन मी लावून घेतलेलं आहे आणि जे पूजेचं ताट होतं ते सुद्धा बघा अगदी हात फिरवल्यानंतर लगेचच अगदी स्वच्छ झालेलं आहे। अजिबात जास्त मेहनत करायची गरज नाही किंवा याला घासत बसायची सुद्धा गरज नाही। खूपच इफेक्टिव्ह हे सोल्युशन आहे, त्यामुळे हे सोल्युशन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। बघा, ताटाची पाठीमागची बाजू सुद्धा किती खराब झालेली आहे। यावरती हे सोल्युशन थोडंसं घातलं आणि हात फक्त फिरवून घेतला तरी हे स्वच्छ होतं। यासाठी आपल्याला कोणताही स्क्रब, लिंबू, साबण, लिक्विड किंवा पितांबरी काहीच वापरायची गरज नाही। फक्त हे एक सोल्युशन तुम्ही वापरून बघा, खरंच विश्वास बसणार नाही इतकी स्वच्छ ही भांडी होतात आणि मूर्त्या सुद्धा स्वच्छ होतात। तर लगेचच मी तुम्हाला मूर्ती सुद्धा धुवून दाखवणार आहे, परंतु त्याआधी देवासाठी जे पाणी ठेवण्याचं भांडं आहे ते सुद्धा बघा, त्याच्यावरती सुद्धा थोडेसे डाग पडलेले आहेत, तर ते सुद्धा मी साफ करून दाखवते। अगदी हलक्या हाताने फक्त हात फिरवला गेला तरी सुद्धा हे भांडं स्वच्छ होतं। आता हे पाण्याचं भांडं जास्त खराब झालेलं नव्हतं कारण हे रोजच्या वापरातलंच आहे, परंतु यापेक्षा कितीही खराब झालेलं भांडं असू दे ते सुद्धा अगदी असंच स्वच्छ होईल। कोणतीही तांब्या पितळेची भांडी सुद्धा असू दे ती सुद्धा अशीच लखलखीत होतील। आणि हे मिश्रण बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही। फक्त आपल्याला 1 चमचा दही, हळद आणि मीठ एकत्र करायचं आहे। थोडंसं पाणी घालून हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे मीठ थोडंसं विरघळलं जातं आणि मस्त याचा इफेक्ट होतो। कारण बऱ्याचदा आपण लिंबू, सोडा असे प्रयोग करतच असतो, परंतु हे खरंच इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा। पूजा करत असताना फक्त देवाची मूर्तीच नाही तर देवासाठी लागणारे सगळी भांडी सुद्धा अगदी स्वच्छ असावी, त्यामुळे मन सुद्धा प्रसन्न होतं। आता बघा, याला मी अजिबात घासलं नाही किंवा काही नाही, फक्त हे सोल्युशन होतं ते लावून ठेवलं होतं आणि लगेचच वरून पाणी घातलं तर ही मूर्ती बघा किती स्वच्छ झालेली आहे। फक्त आता जी बारीक डिझाईन आहे त्यामध्ये थोडासा काळपटपणा राहिलेला आहे, तो आता आपल्याला हाताने चोळून घ्यावा लागेल।
बाकी जो मूर्तीवरती चढलेला काळपटपणा होता किंवा थोडासा तेलकटपणा, चिकटपणा जो असतो तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. जी बारीक डिझाईन असते त्यामध्ये जे आपण कुंकू वगैरे लावतो ते जाऊन बसतं आणि ते आपण कितीही स्वच्छ करायला गेलो तर ते निघतच नाही. कोणतीही देवाची मूर्ती घासत असताना मी ब्रशचा वगैरे वापर करत नाही, त्यामुळे ते खाचामध्ये जे बसलं जातं ते निघत नाही. हाताने आपल्याला जेवढं स्वच्छ करता येतील तेवढी मूर्ती स्वच्छ करून घ्यायची. ब्रशचा वापर अजिबात करायचा नाही. 8-10 दिवसातून एकदा जरी हे सोल्युशन तुम्ही वापरलं तरी मूर्ती आपली अगदी चकाकीतच राहील. अजिबात जास्त चिकट होणार नाही किंवा काळपटसुद्धा होणार नाही. तर बघा, फक्त पाणी ओतल्यानंतर सुद्धा ही मूर्ती किती छान चमकत आहे. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या मूर्त्या मी स्वच्छ करून घेते. देवासाठी जे घेतलेलं ताट होतं ते सुद्धा बघा स्वच्छ झालं आहे. सगळ्या मूर्त्या मी धुवून घेतलेल्या आहेत. जे पाण्याचं भांडं होतं ते सुद्धा धुवून घेतलं आहे. बघा, मस्त असे स्वच्छ झालेले आहेत. आता हे सगळं जरी तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्हाला लाईव्हसुद्धा दाखवते. अजिबात इथे मी एडिट केलेलं नाही. हा जो तांब्या आहे तो जास्त खराब झालेला नाही, कारण हा रोजच्याच पूजेचा तांब्या आहे. तरीसुद्धा याच्यावरती थोडासा जो थर चढलेला आहे तो बघा लगेचच कसा निघतो. जे मिश्रण बनवलं होतं ते थोडंसं मी यावरती टाकलेलं आहे आणि बघा तिथला रंग लगेचच बदलला आहे. अजिबात मी त्याला घासलं नाही किंवा काहीच नाही, फक्त ते सोल्युशन त्यावरती ठेवलं आणि याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे. तर कपड्याने मी पुसून घेतलं तर बघा फरक लगेचच दिसतो. तुम्हाला अजूनही विश्वास बसत नसेल तर हे सोल्युशन तुम्ही एकदा ट्राय करून बघा, म्हणजे विश्वास नक्कीच बसेल. अशा पद्धतीने आपण रोजच्या रोजसुद्धा ही भांडी स्वच्छ करून घेऊ शकतो. हे सोल्युशन जिथे टच होईल तिथे हे भांडं स्वच्छ होतं, त्यामुळे मी 1-2दा असं बोट टेकून ट्राय केलं. हा संपूर्ण तांब्या मी लगेचच स्वच्छ करून घेतला आणि धुवूनसुद्धा घेतला आहे. तर बघा अगदी स्वच्छ झालेला आहे आणि बनवलेले सोल्युशनसुद्धा अजून शिल्लक आहेच. बघा किती कमी साहित्यामध्ये हे आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे. फक्त 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि 1 चमचा दही वापरले आणि सगळी भांडी, देवाची भांडीसुद्धा आणि देवाची मूर्तीसुद्धा यातून स्वच्छ करून झालेली आहे आणि थोडंसं सोल्युशनसुद्धा शिल्लक राहिलेलं आहे. तर एकदम साधी, सोपी आणि पारंपरिक ही ट्रिक आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.